दैनंदिन जीवनातून थोडासा ब्रेक घ्यायचा असेल तर फक्त काही तासातच पोहोचणार अशा सुंदर बीचवरती आम्ही गेलो होतो. आता कुठे गेलो होते हे तुम्हाला सांगतेच. तर नमस्कार मित्रांनो, मी मोनिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही पूर्ण परिवारासोबत अलिबाग बीचला जायला निघालो होतो. फिरण्यासाठी चाललो होतो. आता तिथे काय गमती जमती केल्या, तिथं काय म्हणजे खायला मिळालं हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि हा तर तुम्हाला माहितीच आहे की अलिबाग बीच हा सर्व समुद्रकिनाऱ्यापैकी एक प्रसिद्ध असा समुद्रकिनारा आहे. आणि तिथे आम्ही लगेच पोहोचलो. म्हणजे आम्ही पहाटेच निघालो होतो 5:30च्या सुमारास आणि तिथे पोहोचायला आम्हाला फक्त 8 वाजले होते. म्हणजे 2.5 तासाचा हा प्रवास आणि आम्ही लगेच तिथे पोहोचलो. आणि इथे पोहोचल्यानंतर इथला अथांग समुद्राच्या लाटा आणि इथल्या म्हणजे ते लाटांचा आवाज खरंच खूप मनाला शांत म्हणजे भावणारा होता, आनंद देणारा होता. खरंच खूप छान वाटत होतं. आणि इथे क्रिशा बघा, आणि इथे क्रिशा सर्वांना चला फिरायला म्हणून स्वतःच निघाली होती. आणि इथे मग म्हणलं चला आपल्या पण काहीतरी क्लिप्स घेऊया, म्हणजे हे मुवमेंट ना आपल्यासोबत कायम राहतील. आणि मग काही ते लगेच आम्ही तिघींचे फोटो म्हणजे काढले वगैरे. आणि इथे बघा आमची बच्चा पार्टी आहे ना, फक्त ओली माती होती, त्यामुळे ओली माती आणि वाळू खेळण्यातच व्यस्त होती. आता ह्या दोघांची इथे मस्ती चालू होती. मग म्हणलं चला ह्यांचं थोडंफार खेळून झाल्यानंतर मग आम्ही बीचवरती जायला निघालो. आणि जाताना गेल्या वेळेस कसं क्रिशा घाबरली होती, म्हणून मला वाटलं होतं ह्यावेळेस पण ती घाबरेल, पण ती अजिबात घाबरली नव्हती. आणि ती पाण्यात जायला खूप एक्सायटेड होती. आणि हा बघा कुणाल तर सगळ्यात आधी पाण्यामध्ये जाऊन पोहत होता, खेळत होता आणि तोच सर्वात जास्त एन्जॉय केला. त्यानंतर क्रिशा. आणि क्रिशा बघा इथे पाणी कशी खेळते. ह्यावेळेस ना ती अजिबात घाबरली नव्हती, मस्तपैकी खेळत होती. आणि ह्यावेळेस तिने खूप छान एन्जॉय केला. आणि पाण्यातून तर अजिबात वरी येत नव्हती, नुसतं पाणी खेळत होती. मग तिला कसं तरी घ्यायचा प्रयत्न करत होतो, कारण आम्हाला पुढेही पाण्यामध्ये जायचं होतं, पण तिला घेऊन कसं जाणार, कारण लाटा तर खूप मोठ्या येत होत्या. शेवटी मग काय तिला थोडंसं खेळू दिलं आणि मग नंतर तिच्या पप्पापाशी दिलं. आणि इथे मग सर्वांनी छान छान फोटो काढले. आणि ही आमची भाची बघा आकांक्षा, ती पाण्यामध्ये फोटो काढायच्या नादात पडली पण होती पाण्यामध्ये. आणि मग नंतर तिचेही छान छान फोटो काढले. आता इथे फोटो ना मी तुम्हाला सगळ्यात लास्टला शेअर केलेले आहेत, तुम्ही नक्की बघा. आणि मग हे झाल्यानंतर तिचे पप्पा म्हणले की आमच्या दोघांचे पण फोटो व्हिडिओ कर ना. मग काय त्यांचे पण व्हिडिओ फोटो केले. आणि इथे बघा ह्या दोघांचे बाप लेकीचे कसे व्हिडिओ फोटो आलेले आहेत. आता फोटो मी तुम्हाला लास्टला शेअर केलेले आहेत म्हणलेच आहे, तर नक्की बघा शेवटपर्यंत. आणि म्हणलं तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे केले मी, पण माझं कोणी करतं का नाही, म्हणून मग शेवटी यांच्यापाशी मोबाईल दिला. त्यावेळेस पण मात्र क्रिशाचा काही मूड नव्हता. मग म्हणलं जाऊ दे. आणि नंतर बघा इथे ते बुरता वाचलोच आम्ही दोघी. आणि मग नंतर वरी आलो आणि ह्यांनी पण जरा ओरडले म्हणून गप्प बसलो. मग इथे काय लहान मुलं माती खेळत होते. आणि नंतर म्हणलं चला आमच्या भाची आणि मामीचा व्हिडिओ बनवा. आता इथं आम्ही दोघी पळत गेलो. तर क्रिशा बघा पाठीमागे पळत इथे आणि तिच्या मागे तिची आत्तू पळत इथे. हा ना जरा कॉमेडीच व्हिडिओ झाला होता. आणि खरंच आम्ही नंतर बघितल्यानंतर इतकं हसलं होतं ना. आणि तुम्ही बघू शकता आता इथे समुद्राचा असा काहीसा व्ह्यू होता आणि खरंच खूप छान वाटत होतं. आणि आता बघा इतकं पाणी आहे आणि आम्ही बाहेर आलो होतो, म्हणजे 10 ते 10:30 वाजले होता. मग नंतर आंघोळ वगैरे म्हणजे फ्रेश वगैरे झालो आणि मग लगेच चेंज केलं. आणि म्हणलं चला आता काहीतरी नाश्ता वगैरे करूया, म्हणून मिसळपाव खायला आलो होतो. आणि मिसळपाव घेतली आणि मस्तपैकी सर्वांनी मिसळपाव खाल्ली.
आणि नंतर क्रिशासाठी मॅगी घेतली होती, तीही तिनं खाल्ल्यानंतर मग आम्ही सर्वजण परत जायला निघालो बीचवरती. आणि बीचवरती गेल्यानंतर इथे जांबू, मँगो, शेंगा असं काही विकायला होतं. आणि आता मी तुम्हाला दाखवते की म्हणजे 12 ते 12:30 वाजले होते आणि ते समुद्राने बघा वेगळंच रूप धारण केलं होतं, रुद्रावतारच घेतला होता. इतक्या लाटा मोठ्या होत्या ना की खूप लाटा उसळत होत्या. आणि ह्यावेळेस ना पाण्यात जायची शक्यता सर्वांची कमीच असते. ज्यांची म्हणजे डेअरिंग असते किंवा ज्यांचं धाडस होतं ना तेच ह्यावेळेस पाण्यात शक्यतो जातात. लहान मुलं तर सर्वजण म्हणजे लहान मुलं किंवा स्त्रिया शक्यतो जातच नाहीत, कारण लाटा इतक्या जोराच्या असतात ना, खूप जोराच्या असतात. आणि ते बघू शकता असं काही पण होतं म्हणजे आपल्याला जर ब्रासलेट वगैरे बनवायचं असेल तर तिथं आपण बनवून घेऊ शकतो. आणि ते अलिबाग बीचचा असा लोगो लावलेला आहे, तो तिथे जाऊन सर्वजण फोटो वगैरे काढतात. आणि ते बघू शकता मगाशी इथे सर्व म्हणजे हॉर्स वगैरे होते आणि आता इथे पाणी इतकं जोरात होतं. आणि मग नंतर आम्ही काय तिथे फोटोज वगैरे काढून आलो. आणि इतकं ऊन होतं ना कोकणात, कारण परवाच पाऊस झाला होता, त्यामुळे खरंच खूप ऊन होतं. आणि शक्यतो ना उन्हाळ्यात सुरुवात झाल्यानंतरच कोकणात जावं, कारण आम्हाला खूप लेट झाला होता आणि खूप त्रासही झाला उन्हाचा. आणि मग नंतर आम्ही घरी यायला निघालो गोळ्या वगैरे खाऊन. आणि अशीच आमची छोटीशी स्मॉल ट्रिप झाली, पण खरंच खूप छान झाली होती. आणि नंतर मग छान छान फोटो वगैरे काढले होते, ते तर तुमच्यासोबत शेअर केले तर नक्की बघा.